आपण सगळे जिंकून भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करूया. परमपूज्य परमात्मा 101 मंडळ टेमगी नागपूरच्या वतीनं तसेच बाबाच्या आदेशाप्रमाणे आजची 15 साप्ताहिक चर्चा बैठक निवासस्थान उपस्थान संस्थान इथे सुरू झालेली आहे. ह्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. तसेच आमचे सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुंदेजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. तसेच आपल्या मातुशी आई वाराणसी उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. तसेच सर्व सेवक सेविका बाळगोपाल्या सगळ्यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार. माझा अनुभव असा 5-6 दिवस अगोदरचा सांगतो. माझ्या इकडे पोटामध्ये फार दुखणं चालू झालं होतं. डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने सोनोग्राफी काढायला सांगितली. सुरुवातीला सोनोग्राफी काढली. सुरुवातीला सोनोग्राफीची रिपोर्ट आली. डॉक्टर म्हणे एक तर तुझ्या पोटामध्ये गाठ असू शकते किंवा म्हणे पथरी असू शकते. थोडंसं माझ्या मनात शंका आली. मला आता कसं काय, थोडासा घाबरल्यासारखा जीव वाटला. डॉक्टर म्हणे ऑपरेशन करावं लागेल म्हणजे. भगवंताला मी एकच सांगितलं. तिकडून आल्यावर 3-4 दिवस ज्योतिमधलं तेल लावलं. दुसऱ्यांदा त्यांनी सोनोग्राफी काढायला सांगितली होती उपाशा पोटी. जेव्हा मी म्हणजे सोनोग्राफी काढायला गेलो, भगवंताला मी एकच सांगितलं, भगवंता पहा जे काय आता ते तुम्ही करणार आहे सगळं काय तुम्ही तुमच्या हातात सगळं काही आहे. आमचे जीवन मुक्ती सगळं तुमच्या हातातच आहे. तुम्ही आम्हाला जीवन दिलं. आता तुम्हाला काय कसं काय घडवायचं आहे म्हणलं तुम्ही पहा म्हणलं. सोनोग्राफी काढायला गेलो. दुसऱ्यांदा सोनोग्राफी काढली. डॉक्टरात आपलं डॉक्टर म्हणे सगळं म्हणे म्हणजे तुमच्यामध्ये सगळ्यात नॉर्मल आहे म्हणजे काहीच नाही झालं म्हणे. ते माझ्या म्हणजे पोट दुखते म्हणजे ते माझ्या थोड्याशा करणीमुळं म्हणजे मी खर्रा थोडा जास्त खातो. मी नेहमी विचार करतो का आज खर्रा सोडीन उद्या खर्रा सोडीन, पण खर्रा काही सुटून नाही राहिलं. भगवंताला मी जे सांगितलं होतं का भगवंता बाबा माझ्या पोटामध्ये काहीच दुखत, भगवंताने माझे ते शब्द ऐकले. भगवंताचे मी लाख धन्यवाद मानतो. अशीच कृपा दृष्टी भगवंता माझ्या परिवार, माझी पत्नी, माझ्या मुलगा मुलगी आणि मी आमच्यावर हमेशा अशीच आपली कृपा दृष्टी कायम ठेवो. हमेशा सदैव तुम्ही आम्हाला सुखात ठेवा आणि सदैव तुम्ही आमची रक्षा करा. बस एवढेच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. सगळ्यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार.